तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मुद्दामून त्रास देणारे लोक असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनाला एक वेगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. आपले जसे कर्म असते तसे आपल्याला फळ मिळत असते. सरिताला सुद्धा अशीच सवय झाली होती. कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं असं ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होते, त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव नवीन लोक म्हटलं की सरिताचं सुरू झालं. नेहमीप्रमाणे नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचाच अनुभव आल्याशिवाय कुठलेही काही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली. नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो करून सगळ्या शेजाऱ्याच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली होती. पाटील असे, पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं होतं. रोज मुलं, नवरा, शाळा, ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या होत्या. बायका रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटीमध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेजणच. 2-3 दिवस घर लावण्यात गेले. मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलांसोबत गावी गेली होती, त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते ती, घरही खूप सुंदर ठेवते. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरिताचा जिवलग मैत्रीण तिथं आली आणि म्हटली, त्यात काय, मुलं हॉस्टेलवर आहेत म्हटल्यावर ती राजा राणी मज्जाच करणार ना. तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्या जणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तसं बघायला गेलं तर तिने अजून कोणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती. पण म्हणतात ना, रिकामे डोकं सैतानाचं घर. त्या नुसत्या ह्या सगळ्यांनी मिळून ऐकावी माहिती, आपले अंदाज खरे असं ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या. अजूनही पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली, तुमची मजा आहे, मुलं हॉस्टेलवर, सासू सासरे पण लांब आहेत, आमचं इथं काम करून करून जीव जातोय. नीता शांतपणे हसली आणि म्हटली, असं काही नाही हो, उलट कोणीच नाही त्यामुळे घर खायला उठलं. पण नोकरी ही महत्त्वाची आहे, त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जायचं ठरवलं. सरिताने यावरून काहीतरी शिकायला हवं होतं, पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते हे मात्र खरं आहे. ती अजून कुरघोड्या करू लागली नीताला त्रास देण्यासाठी. नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते. त्यातच सरिताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्यांचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले आहे, तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळलेले नाही, त्यामुळे कोणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करू नकोस. माझं प्रमोशन जवळ आलं आहे. पर्सनल गोष्टीमुळे मला ऑफिसमध्ये कोणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का बोलला, तो तर सरिताने आधीच्याच बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशनवर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल असं होत नाही आणि चूक सरिताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरिताच्यामुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता. पण सुधारेल ती सरिता कसली. फायनल कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली. सरिताच्या नवऱ्याने ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार असं त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचे नवीन हेड कोण आहे कळणार होतं. सरितासोबत तो पार्टीत पोहोचायला सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरिताला 2 ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली, हे ते काय करतात. तो काही बोलणार इतक्या स्टेजवर त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला. मिस्टर अँड मिसेस जाधव प्लीज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले, मला तुम्हाला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली या गावची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास येथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते, पण आता येणाऱ्या 1 तारखेपासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंटची जबाबदारी घेतली. हे सगळं ऐकत असताना सरिताला मात्र दरदरून घाम फुटला होता आणि त्याच कारणानेही तिला माहीत
होतं. कारण होतं मिस्टर अँड मिसेस जाधव, दुसरं तिसरं कोणी नसून नीता आणि तिचा नवरा होता. आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरिताची अवस्था पाहून अंदाज आला होता, पण त्याने फक्त इतकंच विचारलं की आपल्या सोसायटीमध्ये राहतात. सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला, तुला मी घरी गेल्यावर बघतो आता. सरिताची अवस्था अजून अवघड झाली. स्टेजवरून आभार प्रदक्षिण झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली, कसे आहात मिस्टर अँड मिसेस काळे? मिसेस काळे तच फारच चांगले ओळखतात आम्हाला. हो ना. सरिताला काय बोलावे सुचत नव्हते की कसूनूस हसली. नीता पुढच्या कपलेशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते, त्यानुसार एक एक नाव घेतले जात. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नाव घेतली जाऊ लागली. जशी जशी लिस्ट पुढे सरकत होती तशी तशी सरिता अवस्था अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले. पुन्हा एकदा विवेकची नाव वगळले गेले. पार्टी पुढे सुरू राहिली. म्हणत सगळे जिकडे तिकडे गेली. नीता सरितासमोर आली आणि म्हटली, तो वरचा असतो ना. सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची, पण तू आमचं कुटुंब जे इथे नसतं त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस, तेही तुला काही माहीत नसताना. आणि आम्हा दोघांच्या चारित्र्यावरही नको ते आरोप केलेस तुझं काही संबंध नसताना. आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील, नाहीतर जे हातात आहे तेही गमावशील. विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली. ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्या पावलोपावली भेटतात, ज्या काही संबंध नसताना, पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते. स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखाने भरलेले असते, तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्याशिवाय घशाखाली उतरतच नाही. त्या बाबतीत आपण फक्त ओम इग्नोराय नमः हाच मंत्र फक्त आपण वापरू शकतो. कारण असं वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते. बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्याही आयुष्यात अशी बरीच लोक असतील जी मुद्दामहून तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्या निंदा करत असतील, तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील. तर अशा लोकांना इग्नोर करा, कारण एक ना एक दिवस ती लोक तुम्हाला त्रास दिल्याबद्दल पश्चाताप करतील नक्की. फक्त त्यांना इग्नोर करण्याची आणि ही वेळ बदलण्याची वाट पाहण्याची गरज असते. त्यामुळे अशा लोकांसाठी संयम ठेवा, शांत राहा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.